आणि यानंतर एक मोठी बातमी आहे। प्रल्हाद जोशींकडे शिक्षण खात्याची अतिरिक्त जबाबदारी देण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे। प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशींकडे अतिरिक्त भार हा देण्यात येणार असल्याचं सूत्रांकडून समजतं आहे। प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशींकडे अतिरिक्त भार सोपवण्यात येणार आहे। प्रल्हाद जोशींकडे शिक्षण खात्याची अतिरिक्त जबाबदारी देण्यात येणार असल्याचं सुद्धा सांगण्यात येत आहे। आणि या सगळ्या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घ्यात माझा सहकारी शुभम उमाळे आपल्या सोबत आहे। शुभम, जेव्हा प्रधानांनी राजीनामा दिला तेव्हा फडणवीस दिल्लीसाठी रवाना झालेले होते, कदाचित हेच खरं कारण होऊ शकतं का? सिद्धेश, खरं तर विश्वसनीय सूत्रांकडून आता अशी माहिती मिळत आहे की केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण खात्याची अतिरिक्त जबाबदारी ही देण्यात येणार आहे आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा त्यांनी सुपूर्द केला होता, पण आता तो मंजूर करण्यात आलेला आहे, तो आता स्वीकारण्यात आलेला आहे। असे दोन अपडेट जे आहेत ते सध्या आता दिल्लीच्या विश्वसनीय सूत्रांकडून आता समोर येत आहेत। अशामध्येच पाहायला गेलं तर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण खात्याची आता अतिरिक्त जबाबदारी असणार आहे आणि ही जबाबदारी त्यांना तात्काळ लागू करण्यात येत आहे असं देखील समजत आहे। एकीकडे अधिवेशन सुरू आहे, अधिवेशन दरम्यान या विभागाबद्दल चर्चा करण्यासाठी देखील कुठेतरी आता एक मंत्रीपद असणं गरजेचं आहे, शिक्षण विभागावर मंत्री असणं गरजेचं आहे आणि त्यामुळे अतिरिक्त जबाबदारी ही तात्पुरत्यारित्या दिलेली आहे की संपूर्ण वेळेसाठी दिलेली आहे, संपूर्ण कार्यकाळासाठी, हे पाहणं आता अत्यंत महत्वाचं आहे। दुसरीकडे धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलेला आहे, पण राजीनामा स्वीकारण्यात आला होता की नव्हता याबद्दल कोणतीही अद्याप घोषणा ही आली नव्हती, पण आता प्रधान यांचा राजीनामा केंद्र सरकारने स्वीकारलाय असे देखील आता गोष्ट समजून येते। सिद्धेश, नक्कीच धन्यवाद शुभम, तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। प्रल्हाद जोशींकडे शिक्षण खात्याची अधिकृत जबाबदारी देण्यात येणार असल्याचं समजतंय। प्रल्हाद जोशींकडे शिक्षण खात्याची अतिरिक्त जबाबदारी आता सरकारकडून देण्यात येते।